तांबापुरा परिसरामधील बिस्मिल्ला चौकामध्ये वैयक्तिक वादावरून दोन गटामध्ये मारहाणीचा घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनला पहाटे गुन्हा रजिस्टर करण्यात आले आहे. त्यामध्ये 5 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या 5 आरोपींचं जे काही पार्श्वभूमी आहे ते क्रिमिनल याच्यामध्ये आहे का आणि याच्यात वाद होण्याची नेमकी कारण काय आहे? त्यांचा इच्छादेवी ते तांबापुरा दरम्यान जो रोड आहे त्या रोडवर दारू पिण्याहून वाद झाला होता आणि त्याच्या वादाचं पर्यावसन नंतर घरी गेल्यानंतर मोठ्या वादामध्ये झालं होतं. त्या आरोपीचं पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का आम्ही चेक करत आहोत. मात्र सर तुम्ही जर बघितलं तर काल त्या वादामध्ये दोघी गटाची दगडफेक झाली, त्यामध्ये पोलिसांवर देखील दगडफेक केलेली आहे. असं समजतंय की आपल्यावरती देखील दगडफेक झालेली आहे, आपल्या गुडघ्याला देखील लागले आणि आपल्याजवळ असलेला मोबाईल देखील फुटलेला आहे, अशी चर्चा आहे. नेमकी काय प्रकार आहे? हां, त्यामध्ये ज्यावेळेस दगडफेक चालू होती आम्ही तात्काळ त्या ठिकाणी हजर झालो होतो आणि जे दगडफेक करणार आहेत त्यांना दगडफेक करण्यापासून थांबवलं. त्याचबरोबर त्यानंतर त्या ठिकाणी RCBचं प्लाटून पण रात्री तैनात करण्यात आलं होतं. अशी कुठलीही घटना घडलेली नाही आहे. आमच्यावर दगडफेक वगैरे झालेली नाही, मोबाईल फुटलेला नाही. याच्यामध्ये जखमी किती आणि ताब्यात किती जणांना घेतलेलं आहे? यामध्ये आरोपीचा शोध चालू आहे. एक महिला होती, तिच्या घरी जी तोडफोड केली होती, जिचं की नाव फिर्यादी आहे, जिचं नाव बेबी काकर आहे. तिच्या घरी थोडीशी तोडफोड केली आहे. त्यामुळे हाऊस ट्रेसपास अँड राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.